हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर बघत राहा तुम्ही कशी बनवते मी चिकन बिर्याणी. पहिले आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला नंतर तेल नाही टाकायचं म्हणून पहिलेच टाकून घ्यायचं, सगळं आपल्याला सोबतच टाकायचं आहे. हेच घेतलं आपण तेल टाकून. आपण इथं ना आठ पळ्या, छोटी आहे माझी, 8 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता. आता आपण टाकू खडे मसाले. आपण घेतलेत खडे मसाले, हिरवी मिरची, टोमॅटो बारीक कापलेला आणि कांदा बारीक कापलेला. नाही तर आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे. चला मग आपण आता टाकून घेऊ खडे मसाले. त्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत. त्यानंतर टोमॅटो. तुम्ही म्हणणार कांदा पहिले टाकायचा तर टोमॅटो का टाकला, पण मी टोमॅटोच टाकते कारण तो मऊ होतो चांगला, म्हणून अगोदर मी टोमॅटो टाकते. तुम्ही बघू शकता असं सगळं टाकून घ्यायचं, कांदा टोमॅटो. याला चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं म्हणजे कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला भाजून झाला आहे. आपण मीठ टाकून घेऊ 2 आणि 3. हळद पण टाकून घेऊ लगेच. हळद आणि मिक्स करून घेऊ. समजून घ्या, मला कॅमेरा पण पकडायचा आहे, व्हिडिओ पण काढायचा आहे. कुठे काही चुकत असेल किंवा थोडंसं अर्धं वगैरे दिसत असेल तर समजून घ्या. नवीन आहे मी अजून यूट्यूब चॅनलला. हे पूर्ण आपल्याला असं मिक्स करायचं आहे. आणि मग यात आपल्याला घालायचं आहे हे 5 ते 6 वेळा धुतलेलं चिकन. आता याला मिक्स आता कमी गॅसवर याला झाकून ठेवायचं आपल्याला. आता त्याच्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं आहे. आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. कांदा, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक याची बारीक पेस्ट करून घ्यायची. चला तर मग आपण पेस्ट करून घेऊ. ही बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण याच्यात आपली पेस्ट टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात अद्रक लसूण चांगले शिजून निघले पाहिजे. हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायचं आहे सगळं. आता याला झाकून ठेवायचं. 20 मिनिटं शिजू द्यायचं चांगलं. भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आता आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला. आपलं चिकन चांगलं शिजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे. आपण त्याच्यात आता
बिर्याणी मसाला घालायचा. ना कांदा तळून घ्यायची गरज आहे, ना काही एवढे कुटाणे करायची काहीच गरज नाही. अशी बिर्याणी करून बघा तुम्ही आणि मला फक्त टेस्ट सांगा. दम बिर्याणी बिम बिर्याणी काहीच नाही, हिची टेस्ट बघा. एवढा कुटाणा नाही करायचा, कांदा नाही कापायचा, हे ते काहीच नाही. सोपी आणि साध्या पद्धतीने आणि टेस्टी. आता चांगलं हलवून घ्यायचं. आणि 5 मिनटं असंच ठेवायचं हे झाकून. आपण तोपर्यंत मी इथं बघा अर्धा किलो जिरा राईस घेतलेले आहेत. जिरा राईस तांदूळ, मला हेच तांदूळ आवडतात, तुम्ही बघू शकता. अर्धा किलो चिकनमध्ये मी अर्धा किलो जिरा राईस तांदूळ टाकणार आहे. आता आपण हे 2-4 वेळेस चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मग याच्यात टाकू. तोपर्यंत या मसाल्याला थोडंसं 5 मिनटं झाकून ठेवूया. भेटते मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता आपण तांदूळ धुवून घेतलेले 2 ते 3-4 पाण्याने चांगले स्वच्छ. आता आपण हे तांदूळ बघू शकता किती मस्त झाले. मसाला त्याच्यात टाकून घ्यायचे. आणि जिरा राईस तांदळाची बिर्याणी खूप छान होती. कोणी कोणी बासमती वगैरे तांदूळ वापरतं ना, पण तुम्ही एकदा जिरा राईस टाकून बघा. जिरा राईसची बिर्याणी खूप छान होती, मला तर असं वाटतं, आणि टेस्टी पण लागते. आता हे पूर्ण मसाला तांदळाला लागून मिक्स करून घ्यायचा आपण. आता 2 मिनटं गॅस फुल करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं. तुम्हाला जितकं पाणी हवं आहे ना, तांदळाच्या वरती पाणी आलं पाहिजे एवढंच पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही चालत ह्या तांदळाला. जास्त पाणी टाकलं ना तर मग गिचगिच होतं. आपल्याला असा मोकळा मोकळा करायचा आहे. लागलं तर आपण वरतून पाणी टाकू शकतो. आता याला चांगलं उकळी फुटू द्यायची. आता आपल्याला याला झाकून ठेवायचे आणि त्याच्यावर ठेवायची पाण्याने भरलेली कळशी. हे बघा अशी कळशी ठेवायची त्याच्यावर आणि याला 15 मिनटं चांगलं मस्त शिजू द्यायचं. मग तुम्हाला नंतर दाखवते कसा झाला आपल्या बिर्याणीचा भात. हाय गाईस, तुम्ही बघू शकता आपला बिर्याणीचा भात आणि माझ्या बाबूचा फेवरेट आहे. तर बघा किती खुश झालाय. बघू शकता किती छान झालाय. बघा एक मोकळा झालाय, खूप छान आणि मस्त झालेला आहे. छान झाली. बाबू तू टेस्ट करून सांग आता. बस ना बाळा. बघा आपला बिर्याणीचा भात कसला सुंदर दिसतोय, तुम्ही बघू शकता. आता बाबू खाईल माझा आणि सांगाल तुम्हाला. छान झालं बाळा, यम्मी. ठीक आहे अभि, चला आता सगळ्यांना बाय करा. आम्ही जेवण करतो म्हणा. गुड नाईट, बाय बाय. उद्या भेटू म्हणा. बाय. हे बघा ठेसा खातायत बिर्याणी सोबत आणि इकडे चालू आहे बिग बॉस. चला भेटते मी तुम्हाला. बाय बाय.